काय झालं आई, अशी का निराश होऊन बसलेस? काय नाही बाबू, मग अशी का? मला सांग, माझ्या प्रेमात काय कमी होते? नाहीतर आई, झालाय काय? काय नाही रे का, तुझ्या बायकोचा फोन आला होता. अच्छा, काय बोलली ती? ती बोलत होती माझा बाबू कसा आहे. लेका, तू मना सोडून दुसऱ्याला आई बनवलीस. काय कुठं? अगं ते ना, मित्राचा ब्रेकअप झालाय, म्हणलं जरा बसूया. मुलींचे पण ब्रेकअप होत असतील ना, ते नाही ते दारू पियात. बात तो सही है. तुम्हाला तर नुसती कारणच पाहिजे बेवड्यानू. सुनबाय, सुनबाय, काय झालं सासूबाई? इथं काय याऱ्यासाठी नाचत बसलीस? म्हातारा आलाय बा. कोण म्हातारा? अगं तुझा सासरा माझा नवरा गावानं आलाय. काय आई, तुम्ही नवऱ्याला म्हातारा बोलता? बाहेर बसलत. अच्छा आई, मग ते बाहेर का बसलेत? अगं ते गावचं आहेत, त्याला बाहेर बसा हवशीर बरा वाटते. आता जे काय सांगताय तो नीट ऐक. तू त्यांना पहिल्यांदा भेटतेस, त्यांच्या पाया पर ना पद ठेवायला डोक्यावर विसरू नको. हो समजलं आई. आणि हो, तो आहे माणूस गावचा, नाही तर गावाला जाईल ना गावभर नापत आपली दोघींची घालवील. आई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. बाबा गावी गेले ना, अख्ख्या गावाला माझं कौतुक सांगतील. सुनबाई, मी जाताय, काय सांगत तो लक्षात ठेव. ठीक आहे आई, येते आम्ही. सुनबाईला बोलवले, येते ती. बैल आणलेत गावावर माझ्या नातवांना खेळायसाठी. गावाला याचा विचार आहे की नाही तुमच्या लोकांचा? हा, पदर पदर. सुनबाई, काय करतेस एकटीच मोबाईल मध्ये? ऑनलाईन लुडो खेळते आई. काय एकटीच खेळतेस? मना पर घे. हे ऑनलाईन आहे ना, ह्याच्यात दोघींना नाही खेळता येत. कुठला खेळूया? तू सांग कुठला, पर आपण दोघे खेळू. चेस येतं तुम्हाला? मना शेजलय चांगला येतोय. थांब, मी घेऊन येत आहे. ठीक आहे, या घेऊन. रुको जरा, सबर करो. अभी मजा आएगा ना भिड़ो. आई, तुला एकदा सांगितले समजत नाही? मला ना वैताग आलाय तुला बोलून बोलून. तू ना बोलूच नको माझ्याशी अजिबात. अहो ऐका, इकडे या. अहो, तुम्ही आईंशी अशा मोठ्या आवाजात बोलायला नको पाहिजे होता. ते आपल्या आई आहेत. चला आधी आईंची माफी मागा तुम्ही. पोरी, तो बरोबर आहे ग. पोरी बायको आहे ना, ती हलकट आहे. ती सर्वा चोरी करते ना, तो तो बिघडते. अच्छा, तिच्याशी सगळा सूर आहे. पाया पडते मावशी. बरे आहे ना मावशी? हो, मी बरी आहे. तू बरी आहेस नाही लेकी? हो. बरी आहे ना तुझी सासू? ताराज बिराज देत नाही ना तुला? नाही हो मावशी, माझ्या सासूबाई खूप चांगल्या आहेत, जसे काय देवी. देवी? तुला तिकडे राक्षसीन बोलते. उशिरा पाऊस झोपते, टायमवर जेवण बनवित नाही, जेवणात मीठ जास्त टाकते. अच्छा, ही मोठी सुराची आहे. हंड्यासारखा कॅन घेऊन घरभर हिंडत असतं.
दिवसभर खायला हे बनवून दे ते बनवून दे, दिवसभर चरत असतं. बीपी वाढले, शुगर वाढले, त्याची काळजी नाही तिला. दिवसभर खाद्यासारखे खाईत राहतं. आणि मला सांगते ती, काय सांगू मावशी तुम्हाला, असे हैराण करून सोडले ना ठेडीनी मला. कुठे बाहेर जायला निघालो ना तर सारखी टोकी, कुठे चाललीस, कशाला चाललीस, जे काय बाबाचा घेऊन चाललो मी. आणि माझ्याबद्दल वाईट साईड सांगते तुम्हाला, आली मोठी शहाणी. अगं पोरी, तू नाराज झालीत. मी तुझी मस्करी करीत होतो, तुझी मस्करी करीत होतो. अच्छा, ते काय अशी बोलली नाही, मस्करी केली मी. अबे साले. मावशी चहा आणते तुम्हाला. थांबा मावशी, चहा आणते तुम्हाला मी, चहा आणते. थांब, मी आता सांगतो. थांब, नको मावशी, नको नको. आल्यापासून ऐकून घेतला. नाही तुझा नको मावशी, सांगतो, मी थांब. पण मस्करी करत होतो मावशी. नको थांब, सांगतो. नको मावशी, नको नका सांगू नका. मस्करी नको ना मावशी, नको ना. मी पण मस्करी करत होतो, नको ना. नाही सांगणार ना मावशी. मावशी, सुनबाई, काय झालं सासूबाई? कामवालीला फोन केलास काय? कामवालीला? पण सासूबाई, आपल्या इथे कामवालीच नाही. मग हा कोण उचलणार? आई, नेहा कुठं आहे? मला नाही माहिती, जा बघ कुठं असेल ते. तू माझ्या आई बरोबर भांडणं केलीस? बाबू, तिच्या बोलण्याचं मनावर नको घेवा. ते बोलतात ना, साठी बुद्धी नाठी. ती म्हातारी झाले का डोकरी. यांची मम्मी 2 टमाटर रशातलं द्या ना. हे घ्या. मी संध्याकाळी मार्केटला गेली तो आणून देते तुम्हाला. अहो राहू द्या हो, शेजारी एकामागेच्या कामाला नाही येणार तर कोणाच्या येणार. अरे बापरे, मिरची आणि कढीपत्ता घ्यायला तर विसरली मी. रुको जरा, सबर करो. आजची तारीख 12 नोव्हेंबर 2025. आयांची मम्मी 2 टोमॅटो. तुम्हाला काही लाजशरम आहे? काल बिल्डिंग मध्ये एवढा लफडा झाला ना, तुम्ही रांगोळ्या काढता. माई, साधू आले घरी, सगळे विघ्न दूर करी. देशी दक्षिणा की जाऊ दुसऱ्या घरी? नाही बाबा दक्षिणा, जा पुढच्या घरी. साधूला नको लावूच माघारी, नाही तर 7.5 लागेल तुझ्या दारी. होशील तू कर्जबाजारी. देत आहे बाबा दक्षिणा, ये घरी. आई, सून तुझी खूप हुशार, पण फक्त नटायला. सांग चुकी बरोबर. बरोबर बाबा, नाटापाटाच करायच्या कामाचं. माई, सुनेचं आणि तुझं पटत नाही, आणि सून 9 वाजल्याशिवाय उठत नाही. सांग चुकी बरोबर. बरोबर बाबा, उन्हाची किरण आल्याशिवाय उठतच नाही. माई, पोरगा तुझा खूप छान, पण बायकोनी धरलाय त्याचा कान. सांग चुकी बरोबर. बरोबर आहे बाबा. माई, पोराला आधी सोडला तू सैल, म्हणून झाला तो बायकोचा बैल. सांग चुकी बरोबर. बरोबर बाबा, बायकोचा बैलच आहे, नुसता बायकोचाच ऐकतोय. माई, नातू तुझा खातोय बोकडावानी आणि दिसतोय लाकडावानी. दिवसभर खातोय, पण त्यालाच कळना कुठं जातंय. सांग चुकी बरोबर. बरोबर आहे बाबा. माई, तुझ्या मोठ्या नातवाचं नाव निरंजन, छोट्या नातवाचं नाव विहान, सुनेचं नाव नेहा आणि लेकाचं नाव नरेश. सांग चुकी बरोबर. बाबा, आता पक्का विश्वास बसलाय तुमच्यावर. माई, तुझ्या घरात पैसा भरपूर येतोय, पण टिकत नाही. घेतलेलं कर्ज फिटत नाही. सांग चुकी बरोबर. बरोबर बाबा, पैसा अजिबात घरात टिकत नाही. काय उपाय असला तर सांगा बाबा. सगळ्याचा उपाय आहे माई. 501 रुपये दक्षिणा आण, उपाय सांगतो छान. बरं, येताय दक्षिणा घेऊन. रुको जरा, सबर करो. आई, ते बाबाले चांगले आहेत. त्यांनी मला चॉकलेट दिला आणि विचारलं तुझं नाव काय, तुझ्या पप्पांचं नाव काय, तुझ्या दादाचं नाव काय, तुझ्या मम्मीचं नाव काय. अब तू गया बेटा. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. झाडू कशाला आणलाच म्हणायचं माई. तुला भूक लावून करायला. सुनबाय, जेवण झालं असलं तर वार. मी जेवण बनवला पण आणि आम्ही जेवलो पण. काय मग मला नाही तो दिलास? पण मी तर तुमचं जेवण बनवलंच नाही. काय
बनवलाच नाही पण का? मी का तुमचं जेवण बनव? जेवण तू नाही बनवशील तर कोण बनवेल? मी काय सगळ्यांचा ठेका घेतलाय? मी जेवण बनवलं, मी आणि माझा नवरा जेवण घेतलं. तुम्ही तुमचं स्वतः बनवा आणि स्वतः खा. थांब तुला आता दाखवतो. बाबू जरा इकडे ये. आई बघ बघ तुझी बायको काय बोलते. मी जेवण बनवणार नाही. ती बोलते मी काय तुमचा ठेका घेतलाय काय? मी तुमचा जेवण बनवणार नाही. हा आई बरोबर तर बोलते ती. आई नेहाने माझ्याच लग्न केलंय ना, मग ती माझी जिम्मेदारी घेईल ना. तुझी जिम्मेदारी कशाला घेईल? तुझं काम का करेल ती? आणि आई ती माझं काम, माझी जिम्मेदारी आणि माझी काळजी या सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांभाळते. लेका तू असा कसा बोलतोस? तुम्ही दोघी सासू सुना एकत्र बसून काय ते मिटवून घ्या. मी यामध्ये काय पडणार नाही. आणि आई तुझ्या कामासाठी तिला मी अजिबात सांगणार नाही. असेल दिवस बघाय तुला जन्म दिला, तुला लहानाचा मोठा केला, शिक्षण दिला, लग्न केला, तो काय हा दिवस बघायला? म्हणजे आई तुम्हाला याच्यासाठी मोठं केलंस, याच्यासाठी शाळा शिकवलीस, याच्यासाठी लग्न केलंस की माझी बायको येईल आणि तुझं सांगितलेलं सगळं ऐकत बसेल आणि तुझं सगळं काम करीत बसेल? हो याच्यासाठी ना तुझा लग्न केला होता. अच्छा, म्हणून तू आपल्या लेकींना सगळे असे सल्ले देत असतेस. तू फक्त तुझ्या पुरता काम करीत जा. तू सगळ्यांचा ठेका नाही घेतलायस. लेकी किती कामा करीत असशील? तू काय सगळ्यांचा ठेका घेतलायस? कामा करून थकत असशील. तुझं आपला व्हायला जेवण बनवायचा एकटीसाठी ना. तू काय जास्ती काम करीत जाऊ नको. तू काय सगळ्यांचा ठेका घेतलाय? सगळ्यांची कामा कराय तुझं लग्न लावून दिलाय. आणि आई नेहा तर तेच करत होती ना जे तू आपल्या लेकींना शिकवतेस. तर तिचं काय चुकतंय? लेकी जास्त काम करू नको, सगळ्यांची धुनी धुवू नको. मग तुला वाईट कशाला वाटायला पाहिजे? तिथं तेच करते जे तू लेकींना शिकवतेस. मग आई तिचे सासू सासरे पण तेच विचार करत असतील ना की 2 टायमाचं जेवण आम्हाला पण खाऊ घातलं पाहिजे. हे माहिती ना आई वडील असे का विचार करतात की लेकीला राणीसारखं ठेवलं पाहिजे आणि सुनेला नोकरानीसारखं राब राब राबवलं पाहिजे. की लेकीला राणीसारखं ठेवलं पाहिजे आणि सुनेला नोकरानीसारखं राब राब राबवलं पाहिजे.